KNH न्यूज 24. जामखेडमध्ये गुन्हेगारीचा कहर. कावेरी हॉटेलवर 8 जणांचा हल्ला, गोळीबारात मालक जखमी. जामखेड शहरातील बीड रोडवरील कावेरी हॉटेल येथे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हॉटेल मालक रोहित अनिल पवार वय 27 यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार मागील वादातूनच हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास 7 ते 8 जणांच्या टोळीने अचानक हॉटेल कावेरीवर धडक दिली. सुरुवातीला हॉटेलची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोरांनी रोहित पवार यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्या पायाला गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेत हॉटेलसमोर उभी असलेली 4 चाकी गाडीही फोडण्यात आली आहे. घटनेनंतर जखमी रोहित पवार यांना तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक पथक दाखल झाले होते. घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचे अवशेष सापडले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. या प्रकरणी 2 संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्यासह इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक युद्ध पातळीवर कार्यरत आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. KNH न्यूज 24 साठी यासिन सय्यद. आज दिनांक 18/12/2025 रोजी रात्री 12 ते 12:15 वाजेच्या दरम्यान बीड रोड जामखेड येथील न्यू कावेरी हॉटेलचे मालक रोहित अनिल पवार हे त्यांच्या हॉटेलच्या समोर उभे असताना एक स्विफ्ट गाडी त्यांच्या हॉटेलजवळ थांबली. त्यातून 5 इसम उतरलेत. त्यातले 3 इसमांकडे गावठी कट्टा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर अचानक फायर झाल्यामुळे ते स्वतःला वाचवण्यासाठी हॉटेलच्या पाठीमागे पळत असताना एक गोळी त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला लागली आणि ते काही अंतरावर जाऊन अंधारात लपून बसले. आणि त्यानंतर अजून काही लोक त्या हॉटेलवर आलेत आणि हॉटेलचे नुकसान केलेलं आहे. आणि हॉटेलसमोर रोहित पवार या हॉटेल चालकाची गाडीची तोडफोड झालेली आहे. या संदर्भात जखमी जो रोहित पवार आहे याला साईदीप हॉस्पिटल अहिल्यानगर येथे औषधोपचार चालू आहे. त्याची तब्येत ठीक आहे. त्यांच्या जबानीवरून पोलीस ठाणे जामखेड येथे CR नंबर 669/2025 कलम BNS कायदा 109, 189(2), 191(2), 191(3), 190, 324 व भारतीय हत्यार कायदा 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. काय आरोपींचं नाव? आरोपींचं नाव सध्या तपास चालू असल्यामुळे सांगू शकत नाही. काय कारण काय असू शकतं? काय असं याच्या जुना एक नोव्हेंबरमध्ये जे वाद झाले होते आपसात, त्या कारणावरून मारलं असं फिर्यादीने सांगितलेलं आहे. म्हणजे जुन्या वादाच्या कारणात